आत्ताच आपण बघितलं ते पारंपरिक संस्कृतीचं दर्शन घडवणारं बोहडा नृत्य. होय, चांदवडला या चिमुकल्यांनी पारंपरिक वेशभूषेत वाद्यांच्या गजरात हे बोहडा नृत्य केलंय. महाराष्ट्रात आदिवासींची गौरवशाली लोकसंस्कृती आहे. वैविध्यपूर्ण जीवन संस्कार, प्रथा, परंपरा आणि उत्सव आहेत. आदिम संस्कृतीच्या पाऊलखुणा आजही त्यात दृष्टीस पडतात. हजारो वर्षापूर्वी आदिवासी देवी देवता, राक्षस, पक्षी, प्राणी यांचे मुखवटे चेहऱ्यावर धारण करून नृत्य करतात. निसर्ग शक्तीचं ऋण फेडण्यासाठी बोहडा हा उत्सव साजरा केला जातो. त्यातीलच काही परंपरा आजही प्रचलित असल्याचं या निमित्तानं दिसून आलं. बोहडा या उत्सवाच्या निमित्तानं नाशिकच्या चांदवड शहरात चिमुकल्यांचं हे बोहडा नृत्य चांगलंच रंगलं आणि त्याला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. या उत्सवामध्ये लहान लहान मुलांनी वेगवेगळ्या वेशभूषेत देवदेवतांची सोंग नाचवली. यामध्ये रावणाचं नृत्य सादर करणारा रुद्रा शिरसाट हा तब्बल 2 तास नृत्य करत होता. याने उपस्थितांची भरभरून दाद मिळवली. या चिमुकल्यांनी बोहडा नृत्य सादर करत पारंपरिक संस्कृतीचं दर्शन घडवलं आणि या संस्कृती जोपासणारा हा उत्सव साजरा केल्यानं सर्वत्र या उत्सवाचं कौतुक केलं जात आहे. नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी मनमाड येथून प्रतिनिधी अशोक बिद्री.